ठरलं तर मग या मालिकेच्या 27 जानेवारीच्या भागामध्ये पूर्णाची हट्टाला पेटलेली असते आणि ती अर्जुनला सांगत असते, आता माझा आनंद तुझं आणि तन्वीचं लग्न पाहण्यामध्ये आहे. आता मला पाहायचं आहे की तू या सगळ्यामध्ये मला वचन देतोस की नाही. अर्जुन, तू मला वचन दे. काहीही झालं तरी सुद्धा तू तन्वी सोबतच लग्न करशील. तू तन्वीलाच या घरची सून बनवून आणशील. अर्जुन, इतकं तू माझ्यासाठी नाही का करू शकत, असं म्हणत पूर्णाजी अर्जुनला ब्लॅकमेल करायला लागते. अर्जुनला तर पायाखालची जमीनच सरकल्यासारखी वाटते. नुकतंच सायलीने प्रेम व्यक्त केलंय आणि हे प्रेम व्यक्त केल्यावरती मग आत्ता सायलीला वगळून तन्वीसोबत, जी आपल्याला कधीही आवडलेली नाही, तिच्यासोबत लग्न करायचं. अर्जुन समोर हे सगळं खूप महादिव्य असतं आणि सायली समोर सुद्धा महादिव्य असतं की अर्जुनला हे वचन देताना पाहणं. पण पूर्णाजी सांगते, अर्जुन विचार कर, तू वचन दिलंस ना तर आणि तरच ही म्हातारी जगेल, नाहीतर आता हे शक्य नाहीये. पूर्णाजीचं हे सगळं चालू असताना तिला आता सांगायला लागतो अश्विन, पूर्णाजी असं करू नकोस. हे बघ, आपण घरी गेल्यावरती काय बोलायचं ते बोलूया. आत्ता सध्या तू शांत हो बरं. यावरती पूर्णाजी म्हणते, नाही, आत्ता जर का अर्जुनने वचन नाही दिलं तर मी माझ्या 2 पायावरती नाही तर 4 खांद्यावरती घरी जाईन, एवढं मात्र नक्की. असं म्हणत पूर्णाजी इमोशनली अर्जुनला पूर्णपणे ब्लॅकमेल करत असते. पण अर्जुनच्या डोळ्यासमोर सायलीचं चित्र जात नसतं. सायलीने आपल्याकडून आता सांगितलेलं आहे की तिचं आपल्यावरती प्रेम आहे, हे सतत त्याला आठवत असतं. अश्विन एक डॉक्टर असतो आणि त्यामुळे तो सारखं सांगण्याचा प्रयत्न करत असतो, पूर्णाजी नको हे सगळं करूस, कारण ना आत्ता या सगळ्याचा काही अर्थ नाहीये. पण पूर्णाजी सांगते, नाही, जोपर्यंत अर्जुन मला वचन देत नाहीये तोपर्यंत मी बरी होणार नाही. त्यावरती आता इकडे सायलीला पण धक्का बसतो आणि कल्पना म्हणते, पूर्णाई, आत्ता सुद्धा तुमचा आवाज त्याच्यापर्यंत पोहोचतच नाहीये. तुम्ही जे काही बोलताय ना त्याच्या कानावरती पडतंय, पण ते सगळं निघून जाते. अजूनही तो तुमचा विचार करतच नाहीये. तुम्ही का इमोशनली इतक्या हे होताय. पण पूर्णाजी ऐकायला तयार नसते. अर्जुन बोल, वचन देतोस का तू मला? अर्जुन, देतोस का तू वचन? असं म्हणत पूर्णाजी जास्त हायपर होते आणि तिची तब्येत आता जास्त बिघडायला लागते. हे सगळं चालू असताना अचानकपणे आता सायलीला काहीच कळत नाही की आपण इथे आहोत. आपण बघतोय की आपल्या नवऱ्याकडून वचन घेतलं जाते पण आपण काहीच करू शकत नाही. प्रताप सांगतो, पूर्णाई, नको हट्ट करूस, तू पहिली शांत हो बरं, कारण सध्या इतका हट्टाने तुला त्रास होईल आणि ही गोष्ट सध्याच्या घडीला योग्य नाहीये. असं म्हटल्यावर ती पूर्णाजीची तब्येत अधिकच बिघडते. पूर्णाजी या सगळ्यामध्ये आता जास्तच हायपर होते आणि हायपर झालेली पूर्णाजी आता एकदम डोळे मिटते. तिचे पल्स रेट हे होतात, डाऊन होतात आणि आता पूर्णाजीची तब्येत पण डाऊन व्हायला चाललेली असते. जसं वेळ जाईल तशी मॉनिटरवरती पूर्णाजीची ढासळणारी तब्येत दिसल्यावरती प्रिया घाबरते. प्रिया विचार करते, अरे बापरे, नको, इतका सगळं हे करू नकोस पूर्णाजी. जर का तू गचकलीस ना तर माझा सगळा प्लॅन डाऊन होईल. अर्जुन बघ ना, अर्जुन नुसतं वचन दे, काहीही जास्त करायची तुला गरज नाहीये. अर्जुन फक्त वचन दे तू पूर्णाईला. असं म्हणत ती आता आरडाओरडा करायला लागते आणि आता सगळेजण हादरतात. पूर्णाई, तुम्ही ठीक आहात ना? पूर्णाई, तुम्ही ठीक आहात ना? असं म्हणत आता सगळेजण पूर्णाईच्या जवळ येतात आणि त्याच वेळेला प्रिया अर्जुनच्या साईडला येऊन उभी राहते. अर्जुनच्या इथे आल्यावरती ती लगेचच, अर्जुन, अरे बघ ना, पूर्णाईची तब्येत बघ, तू असा किती कठोर होशील. पूर्णाजीला वचन द्यायला तुला काय होते? अर्जुन, असं काय करतोयस? अर्जुन, दे वचन. असं म्हणत ती अर्जुनवरती प्रेशर टाकायला लागते. आता मात्र अर्जुन पूर्णाजी असं म्हणत पूर्णाजीचा हात हातात धरतो. बस, अर्जुनने वचन वगैरे काहीही दिलेलं नसतं. त्याने नुसता हात हातात घेतल्यावरती प्रिया कांगावा करायला लागते. अर्जुनने वचन दिलं, बघ पूर्णाई, तुझा हात त्याने हातात घेतला, बघ पूर्णाई, त्याने तुझा हात हातात घेऊन तुला वचन दिलं. असा आरडाओरडा प्रिया करायला लागते आणि आता सगळेच जण अर्जुनच्या हाताकडे पाहायला लागतात. अर्जुनने पूर्णाजीला शांत करण्यासाठी किंवा तिला समजवण्यासाठी तिचा हात हातात घेतलेला असतो, पण प्रियाने
अर्थाचा अनर्थ करत आता पूर्णाजी बघ, याने हात तुझा हातात घेऊन तुला वचन दिले. अर्जुन, अर्जुन दिलंस ना तू वचन. प्रियाने उलट स्टोरी रचलेली असते. यावरती आता अर्जुनला काय बोलावं काहीच कळत नसतं. पण प्रिया इकडे आरडाओरडा सुरू करते. अर्जुनने पूर्णाजीला वचन दिलं, वचन दिलं. सायली हे सगळं पाहत असते आणि त्याचवरती पूर्णाजी अर्जुनकडे पाहायला लागते. आता अर्जुनने खरंच वचन दिलंय नाही दिलंय हे तिला अर्जुनच्या तोंडूनच ऐकायचं असतं. त्यावरती आता सगळेजण अर्जुनकडे पाहतात. पूर्णाजी म्हणते, अर्जुन बोल. यावरती अर्जुन काही न बोलता सुंभासारखा उभा असतो. त्याला पुढे काय चाललंय, आपल्यासोबत काय घडतंय हे काहीही कळत नसतं. पण तोपर्यंत इकडे आता पूर्णाजी म्हणते, अर्जुन, अर्जुन बोल, तू माझं वचन पाळलंयस का? अर्जुन आता बोलतो, हो पूर्णाई, मी तुला वचन दिलंय. आता अर्जुनला काहीच कळत नाही की काय करावं, काय बोलावं, म्हणून अर्जुनने हे वचन दिलेलं असतं. आणि आता पूर्णाजी खूप खुश होते. चैतन्य डोक्याला हात लावतो, कारण दोन गोष्टी घडलेल्या असतात. सगळ्यात महत्त्वाची म्हणजे आता अर्जुनने वचन दिले आणि हे पाहण्यासाठी सायली दारात उभी असते. चैतन्य विचार करतो, देवा काय तुझ्या मनामध्ये आहे? म्हणजे इकडे अर्जुनने नको त्या गोष्टीमध्ये अडकून वचन देऊन बसलेलं आहे आणि हे सगळं पाहण्यासाठी सायली वहिनी इकडे यावी, सायली वहिनीच्या समोर हे सगळं घडावं. यासारखं दुर्दैवी नाही आहे की या सगळ्यामध्ये सायली वहिनीला या गोष्टी पाहायला लागतायत. असं म्हणत आता इकडे चैतन्य स्वतःशीच विचार करत बसतो. पूर्णाजी लगेचच खुश होते आणि आत्ता मरेल की नंतर मरेल अशा सिच्युएशनमध्ये असलेली पूर्णाजी लगेच टुणटुणीत होते आणि आता हसायला लागते. चैतन्याला जबरदस्त धक्का बसतो. काय घडून बसलं, काय चाललंय हे सगळं, असं म्हणत चैतन्य आता सायलीकडे पाहतो, इकडे अर्जुनकडे पाहतो, इकडे पूर्णाईकडे पाहतो. अर्जुनने आपला हात हातातनं काढून घेतलेला असतो आणि एका भावनिक पॉइंटला आपण काय केलं हे त्याला काहीच कळत नाही. आणि आता या सगळ्यामध्ये अर्जुन पूर्णपणे गडबडतो. तिकडे अर्जुनची अवस्था बिकट असते, इकडे सायलीची सुद्धा अवस्था खूप बिकट असते. आणि सायली आता तेच 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 सगळं आठवत तिकडून बाहेर पडते. सायली आता खूपच हतबल झालेली असते आणि आपल्यासोबत काय घडते, किंवा काल तर आपण आपलं प्रेम व्यक्त केलं आणि आता खरं तर आनंदाचे दिवस यायला हवे होते, पण अचानकपणे ही जी काही सिच्युएशन आलेली आहे या सिच्युएशनला पूर्णपणे सायली तयार नसते. तिला सारखं सारखं बाहेर पडल्यावरती सुद्धा हॉस्पिटलमध्ये जो काही प्रसंग घडला तोच 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 आठवत असतो आणि ती पुन्हा पुन्हा उदास होत असते. हे सगळं चालू असताना कुसुमकडून निघालेली प्रतिमा, जिला कळालेलं असतं की पूर्णाजीची तब्येत बरी नाहीये, ती सुद्धा सायलीच्या दिशेने म्हणजेच हॉस्पिटलच्या दिशेने यायला निघते आणि सायली घराच्या दिशेने जायला निघालेली असते. इकडे आता अर्जुनला काय होऊन बसलं आणि आपण कसलं वचन दिलं या गोष्टी काहीही कळत नाहीत. आणि आता मात्र पूर्ण अर्जुन हतबल झालेला असतो. त्यावरती अश्विन विचारतो, पूर्णाजी तुझी तब्येत कशी आहे? पूर्णाजी तू कशी आहेस? तुला त्रास तर काही होत नाहीये ना? यावरती पूर्णाजी सांगते, नाही, आता माझी तब्येत एकदम बरी आहे, मी एकदम ठणठणीत बरी झालेली आहे. अस्मिता म्हणते, पूर्णाजी तुला कळतंय का? अर्जुनने वचन दिलंय, म्हणजे आता तन्वीला या घरची सून होण्यापासून कुणी वाचवू शकत नाही आहे. असं म्हटल्यावरती आता प्रिया लाजायला लागते. अस्मिता म्हणते, बघितलंस तन्वी, अगं तन्वी लाजतेस काय तू? ही तर आनंद सेलिब्रेशन करण्याची गोष्ट आहे, लाजायची गोष्ट थोडी आहे. असं म्हणत इकडे आता अस्मिता प्रियाला कौतुक करत असते. अश्विन म्हणतो, पूर्णाजी खरंच ग, तुझे पल्स रेट वगैरे सगळं नॉर्मल झालेली आहे, तू पुन्हा एकदा नॉर्मल व्हायला लागलेली आहेस खरंच पूर्णाजी. असं म्हणत अश्विन आता इकडे तिकडे पाहतो आणि पूर्णाजी बरी होते हे त्याला खूप आनंदाचं वाटत असतं. पूर्णाजीची खरंच काही नाटकं असतात की काय, की अर्जुनने वचन दिल्यावरती तिला झटकन बरे कशी होते हा मात्र प्रश्नच असतो. हे सगळं चालू असताना अर्जुनला आपल्यासमोर काय परिस्थिती चालले किंवा आपण कोणत्या परिस्थितीमधून चाललेलो आहोत हा आता भान आलेलं असतं. वचन तर दिलेलं असतं, पूर्णाजीला वाचवलेलं तर असतं, पण या सगळ्यामध्ये आता ज्या काही गोष्टी घडल्यात त्या गोष्टी मात्र आता खूप बिकट असतात. हे सगळं चालल्यावरती इकडे आता चैतन्य विचार करतो,
काहीही झालं तरी मला सायली वहिनीला पाहायला पाहिजे, सायली वहिनी कुठे गेली, काय केली, तिला थोडंफार समजवायला पाहिजे. म्हणून धावत पळत चैतन्य सायलीच्या दिशेने यायला लागतो आणि तो पाहतो तर काय, तर सायली बरीच पुढे गेलेली असते. सायली पुढे येते आणि तिकडून प्रतिमा येत असते. दोघींची एकाच ठिकाणी गाठभेट होते आणि आता सायली प्रतिमाला धडकते. सायलीचं ॲक्च्युली लक्ष नसतं. ती आता या सगळ्यामध्ये पूर्णपणे तोच विचार करत चालली असताना समोरून प्रतिमा येते. प्रतिमाला तिचे लक्ष नसतं. प्रतिमा सायलीला पाहते. सायली सायली असा आवाज देते. सायली सुद्धा प्रतिमाला पाहते आणि आत्तापर्यंत धरून ठेवलेला सगळा बांध तिचा फुटतो आणि आता सायली हमसाहुमशी रडायला लागते. प्रतिमा म्हणते, सायली तू तू कशी आहेस, काय झालं, तू काय इतकी उदास आहेस. प्रतिमाला सायलीची खूप काळजी वाटत असते. मग सायली काहीही बोलत नाहीये आणि ती आता प्रतिमाला गच्च मिठी मारून रडायला लागते. प्रतिमाला समजतं की घरच्यांनी जो काही हा असा वेडेपणाचा निर्णय घेतलाय, हा वेडेपणाचा निर्णय कदाचित सायलीला समजलेला आहे आणि त्यामुळे सायलीची ही अवस्था झालेली आहे. मग प्रतिमा म्हणते, सायली सायली बाळा काय झालंय, सायली ऐक ना. यावरती सायली सांगते, प्रतिमा त्या सगळं आता संपलेलं आहे. असं म्हटल्यावरती प्रतिमा आता म्हणायला लागते, अच्छा म्हणजे घरच्यांनी जो काही निर्णय घेतलेला आहे तो निर्णय तुला समजलाय. तर बाळा मला हा निर्णय आधीच समजला होता. या सगळ्यामध्ये घरच्यांनी जे काही ठरवले ना ते जरी मला पटत नसलं ना बाळा, तरी सुद्धा या गोष्टी त्यांच्या पुढे काही बोलायला नाहीच आहेत. म्हणजे या सगळ्यामध्ये घरच्यांनी तन्वी आणि अर्जुन यांचं लग्न ठरवलंय ना. यावरती आता इकडे सायली म्हणते, हो म्हणजे काही गोष्टी अशा घडतात ना की आपण त्याच्यामध्ये खरंच काही करू शकत नाही आहोत. म्हणजे बघायला गेलं तर या सगळ्यामध्ये दोष कोणाचा, ही सुद्धा गोष्ट आता आपण बोलणं शक्य नाहीये. यावरती प्रतिमा म्हणते, खरं सांगू का सायली, तर ज्या वेळेला मला समजलं ना की तन्वी आणि अर्जुन या दोघांचं लग्न ठरलेलं आहे, त्यावेळेला मला सुद्धा ही गोष्ट पटलेली नव्हती. मला पण या गोष्टीचा खूपच वाईट वाटलं होतं. पण बाळा मी या सगळ्यामध्ये तुझी काहीही मदत करू शकलेच नाही. मी खरंच काही मदत करू शकत नाहीये. असं म्हटल्यावरती सायली सांगते, प्रतिमा त्या तुम्ही नका स्वतःला वाईट वाटून घेऊ. तुमच्या हातात जसं काही नाहीये तसं अर्जुन सरांच्या हातात सुद्धा काही नव्हतं हे लग्न मान्य करण्याशिवाय. मला माहिती आहे ना अर्जुन सर असं हे सगळं करतायत, याच्या मागे काय कारण आहे ते. त्यांचं त्यांच्या कुटुंबावरती खूप 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 प्रेम आहे आणि त्यामुळे अर्जुन सर हे सगळं करत आहेत. असं म्हटल्यावरती आता इकडे सायली सांगते, माझ्या नशिबाचाच दोष आहे, इथे दुसरं कुणीही काही करू शकत नाहीये. त्यामुळे आता मला हे नशिबाचे भोग आता भोगायलाच पाहिजेत. तुम्ही काय किंवा कोणी काय, माझ्यासाठी कोणीही काहीही करू शकत नाही. असं म्हणत बिचारी सायली पूर्णपणे उदास झालेली असते आणि काहीही झालं तरी या सिच्युएशनमधून आपल्याला काहीही मार्ग निघणार नाही अशी हतबल होऊन ती तिकडून जायला निघते. पण ज्या वेळेला सायली तिकडे जायला निघते, प्रतिमा तिचा हात धरते आणि तिला थांबवते. तिला थांबवल्यावर ती तिच्या तोंडावरून हात फिरवते. हात फिरवत तिला आता आईची माया लगेच जाणवते आणि आता इकडे प्रतिमा सांगत असते, या थोरा मोठ्यांनी जे काही जमवले ना ते मला जरी पटत नसलं तरी या विरुद्ध आत्ता सध्या तरी मी काही करू शकत नाही. पण मी तुला एक वचन देते सायली, ज्या वेळेला अशी वेळ येईल ना की तुला माझ्या मदतीची गरज असेल किंवा मी तुझ्या बाजूने जर का उभी राहिले तर तू जिंकणार असशील, तर मी तुझ्या बाजूनेच ठामपणे उभे राहीन. तू काळजी करू नकोस. त्यावेळेला ही प्रतिमा सगळ्यांच्या विरोधात जात तुला या सगळ्यामधून आता नक्की बाहेर काढेल, हे माझं वचन आहे. असं म्हणत प्रतिमा आपल्या मुलीला वचन देते की सध्या माझ्या हातात काही नसलं तरी वेळ प्रसंगी मी तुझी मदत करणार. यावरती सायली प्रतिमाला सांगायला लागते, मला माहिती आहे प्रतिमात्या, तुम्ही कितीही काही झालं ना तरी सुद्धा माझ्यावरती आईसारखी माया केलेली आहेत, मला आईसारखं जपलेलं आहे आणि ही गोष्ट मी कधीही विसरू शकणार नाहीये. त्यामुळे तुम्ही माझ्यावरती जी माया केलीत ना ती मला सगळी माहिती आहे आणि त्या मायेची मला जाण सुद्धा आहे. तुम्ही काहीही करा किंवा करू नका, पण तरी सुद्धा
तुमचं माझ्यावरती असलेलं हे प्रेम मला मात्र जाणवत आहे. पण प्रतिमा सांगते, सायली तू काळजी करू नकोस, मी तुझ्या पाठीशी उभं राहून तुला न्याय मिळवून देण्यासाठी तुझी मदत नक्की करेन. असं म्हणत प्रतिमाने सायलीला वचन दिलेलं असतं आणि एक आई आपल्या मुलीच्या पाठीशी उभी राहणार असते अख्ख्या सगळ्या सुभेदार किल्लेदार परिवाराच्या विरोधात. सायलीला खूप भरून येतं. ती प्रतिमाला पुन्हा एकदा मिठी मारते आणि त्यानंतर तिकडून निघून जाते. तोपर्यंत चैतन्य मागून येतो. मग प्रतिमा त्याला विचारायला लागते, काय रे अर्जुन, पूर्णाई कशा आहेत? यावरती चैतन्य म्हणतो, हो पूर्णाई वॉर्डमध्ये आहेत प्रतिमा, त्या तुम्ही त्यांना भेटून घ्या. प्रतिमा धावत पळत पूर्णाईला भेटायला निघून जाते. इकडे जोपर्यंत प्रतिमा निघून जाते तोपर्यंत सायली आता बाहेर येते. ज्या वेळेला सायली बाहेर येते त्याच वेळेला तिच्या डोक्यामध्ये पुन्हा 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 तेच 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 विचारांचं चक्र काही थांबत नसतं आणि ती स्वतःला या सगळ्यामध्ये थांबवू सुद्धा शकत नसते. आणि त्यामुळे सायलीला स्वतःलाच खूप त्रास होत असतो. एक एक पाऊल पुढे टाकताना ती या सगळ्यामध्ये पूर्णाजीने दिलेलं अर्जुनला वचन, या वचनाबद्दल मला काय करता येईल किंवा हे वचन कशा पद्धतीने आता अर्जुन सरांनी दिलंय ते पण बरोबर आहे. अर्जुन सरांचा याच्यामध्ये काहीही आता दोष नाही आहे हे सगळं तिला जाणवत असतं. कारण त्या सिच्युएशनमध्ये अर्जुनने जे काही केलं ना ते सगळं बरोबरच होतं हे तिला पटतं. इकडे पूर्णाची काय आत्ता मराला टेकलेली असते ती अचानकपणे आता इकडे ठणठणीत बरी होते. ठणठणीत बरी झालेली पूर्णाजी इकडे आता सगळ्यांकडे टुकू पाहत असताना अश्विन सांगायला लागतो, पूर्णाजी अगं बरी आहे ना तुझी तब्येत? यावरती पूर्णाजी म्हणते, आता मी एकदम फिट अँड फाईन आहे, काहीही काळजी करू नकोस, सगळं काही ठीक आहे, मी एकदम छान आहे. असं म्हणत पूर्णाजी या सगळ्यामध्ये आता अश्विनला सांगत असते, आता मला काहीही झालेलं नाहीये. त्यावरती मग आता इकडे प्रिया तर अर्जुनचा हातच धरते आणि आता अर्जुनला सांगायला लागते, अर्जुन बरं झालं तू पूर्णाजीला वचन दिलंस ते. पूर्णाजीला वचन देऊन तू खूप चांगली गोष्ट केलीस. बघितलंस ना आज तुझ्यामुळे पूर्णाईंची तब्येत कशी छान झालेली आहे. असं म्हणत सायली आता इकडे प्रिया त्याचा हात धरते. पूर्णाजी खूपच खुश असते आणि हे सगळं चालू असताना प्रतिमा तिकडे पोहोचते आणि प्रतिमा पाहते तर काय, अरे बापरे, पूर्णाईंची तब्येत आता बरी दिसते वाटते. म्हणजे पूर्णाई या सगळ्यामध्ये आता जर का बऱ्या झालेल्या आहेत तर मला असं वाटते की मी या लग्नाला विरोध केला पाहिजे. जर मी या लग्नाला विरोध केला तर कदाचित अर्जुनला सुद्धा विरोध करण्यासाठी बळ मिळेल आणि अर्जुन या सगळ्यामध्ये या लग्नाला नकार देईल. मला काहीही झालं तरी या गोष्टी करायलाच पाहिजेत. असं म्हणत प्रतिमा आता ठरवते की जर पूर्णाई बरी आहे तर या गोष्टीचा विषय मला काढलाच पाहिजे. मग आता इकडे अश्विन आणि अस्मिता दोघजण इकडे आता प्रतिमाकडे पाहतात आणि प्रतिमा, त्या तू आलीस सुद्धा, ये बघ ये, पूर्णाई एकदम बरी झालेली आहे. असं म्हणत त्या आता प्रतिमाचं स्वागत करायला लागतात. तोपर्यंत इकडे आता प्रतिमा आतमध्ये येते आणि प्रतिमा आतमध्ये आल्यावरती हे सगळं पाहत असते आणि विचार करते, काय करू मी, खरंच आता हे विषय काढते जेणेकरून अर्जुन हे सगळं करेल आणि आता अर्जुनला या सगळ्यामध्ये बळ मिळेल. प्रतिमा आल्यावरती इकडे आता पूर्णाजी यायला लागते आणि पूर्णाजी म्हणते, प्रतिमा ये ना, अगं ये ना प्रतिमा, आम्ही सगळे तुझीच वाट पाहतोय, ये प्रतिमा. प्रतिमा विचार करते काही झालं तरी सुद्धा विषय काढणार. पण इकडे प्रियाला कळतं की ही अर्ध्या डोक्याची बाई काही झालं तरी सुद्धा विषय काढेलच आणि मला या सगळ्यामध्ये अडकवेल. काय करू असा विचार करत आता असतानाच ती लगेचच म्हणते, आई अगं तू आलीस, पण तू आलीस तर तुला मला आनंदाची गोष्ट सांगायची आहे. यावरती प्रतिमा म्हणते, काय? त्यावरती आता ती काही विचारणार की पूर्णाजीची तब्येत कशी बरी आहे किंवा पूर्णाजीला हे कशामुळे झालं किंवा अजून काही विचारणार. पण तोपर्यंत इकडे आता प्रिया मध्येच तोंड घालते आणि प्रिया मध्येच तोंड घालत म्हणते, अगं आई ते सगळं जाऊ दे, तुला माहिती आहे का आज या सगळ्यामध्ये पूर्णाजीला अर्जुनने काय वचन दिलंय ते? अगं तुला माहीतच नाहीये, पूर्णाजीला या सगळ्यामध्ये अर्जुनने वचन दिलंय की तो माझ्यासोबत लग्न करणार आहे. आता प्रतिमा खरं तर या लग्नाला विरोध करणार होती. प्रतिमा खरं तर हे लग्न मोडण्याच्या ह्याच्यावरती होती.
पण ती विचार करते हे काय घडलं, अर्जुनने पूर्णाईला वचन दिले, नाही नाही ही गोष्ट कशी शक्य आहे असा विचार करत आता ती बघत असते. तोपर्यंत अर्जुनच्याकडे आता ती जाते आणि अर्जुनच्या समोर उभी राहून आता प्रतिमा म्हणते, काय रे अर्जुन, तू खरंच वचन दिलेस, तू वचन दिलेस असं म्हटल्यावरती अर्जुन गडबडतो आणि काही बोलायच्या आत आता तो होकारार्थी मान हलवतो. अर्जुनने होकारार्थी मान हलवल्यावरती आता प्रतिमाला जास्तच धक्का बसतो. आत्ता तर सायली तिकडे हमसाहुंशी रडत होती आणि सायली रडत होती आणि इकडे अर्जुनने वचन दिलं. नाही नाही या सगळ्या गोष्टी जरा भयानकच तिला वाटायला लागतात आणि ती या सगळ्यामध्ये गडबडते. अर्जुन प्रतिमात्याकडे पाहतो आणि काहीही न बोलता मानेनेच होकार देतो. हे सगळं चालू असताना प्रिया खूप खुश होते आणि चल अर्जुन, आपण पूर्णाईच्या आणि आईच्या पाया पडून घेऊया, जेणेकरून तिला सुद्धा आता आशीर्वाद द्यायला सोपं जाईल. यावरती अश्विन म्हणतो, थांब तन्वी, इतकी एक्साइटेड होऊ नको. पूर्णाईला सध्या तरी कोणत्याही बाबतीत त्रास देणं योग्य नाहीये, कारण पूर्णाईची तब्येत अजूनही बरी नाहीये. तू एक काम कर ना, तू फक्त सध्या प्रतिमात्याचा आशीर्वाद घे असं म्हटल्यावरती प्रिया म्हणते, चल चल अर्जुन, आपण आईचा आशीर्वाद घेऊया. आणि आता ती आशीर्वाद घेण्यासाठी या सगळ्यामध्ये पुढे यायला लागते. ज्या वेळेला ती आता प्रतिमाकडे येते, आता प्रतिमाला समजतच नाही की हे सगळं काय चाललंय. प्रतिमा आशीर्वाद देते. तोपर्यंत सायलीची इकडे आता तेच गोष्ट चालू असते. सायलीला या सगळ्यामध्ये खूप त्रास होत असतो आणि पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी आठवत ती पुढे चालली असताना मागून चैतन्य आवाज देतो, सायली वहिनी थांब ना. तोपर्यंत सायली थांबते आणि आता त्यावरती चैतन्य म्हणतो, बघितलंस ना तू आतमध्ये काय चालले ते. पूर्णाईंची तब्येत बरी नसल्यामुळे अर्जुनला नाईलाजाने आता हे सगळं करावं लागलं. यावरती सायली सांगते, बरोबरच केलं अर्जुन सरांनी, जे काही केलं ते सगळं बरोबर केलंय. कारण कितीही काही झालं ना तरी आजच्या घडीला त्यांच्याकडून हेच करणं अपेक्षित आहे. त्यांनी या सगळ्यामध्ये जे केलंय ते योग्य केलेलं आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे अर्जुन सरांना तुम्ही सांगा की जे काही घडलंय ना ते योग्यच घडलंय, मनामध्ये कोणतीही गिल्ट ठेवू नका आणि आता याच्या पुढे मी तुमची वहिनी राहिलेली नाहीये. यावरती चैतन्य म्हणतो, काहीही झालं ना, कुणी कितीही काही बोललं तरी तूच माझी वहिनी होतीस, तूच माझी वहिनी राहणार आहेस. त्यामुळे या सगळ्यामध्ये कोणत्याही बाबतीत आता मी रिस्क घेणारच नाहीये असं म्हटल्यावरती आता इकडे सायली अर्जुनच्या हातात खरं तर काहीही उरलेलं नसतं आणि आता दोघं जण कठपुतळीसारखी या सगळ्यांच्या तालावरती नाचायला तयार झालेली असतात. पण प्रतिमा मात्र या सगळ्यामध्ये आता सायलीच्या पाठीशी ठामपणे उभी राहण्याचा तिने निर्णय घेतलेला असतो. तोपर्यंत सायली आता घरी येते. इकडे अर्जुनला या सगळ्यामधून बाहेर पडण्याचा मार्ग कळत नसतो. सायली घरी निघते आणि त्याच वेळेला आता इकडे ती घरी येऊन कुसुमला सगळा प्रकार सांगते. मग कुसुम चिडते. कुसुम म्हणते, काय हे कसं शक्य आहे, म्हणजे आता तन्वीने या सगळ्यामध्ये प्रिया त्याच्याशी लग्न करणार. त्यावरती सायली म्हणते, नाही, प्रियासारख्या मूर्ख मुलीला मी त्या घरची सून बनून देणार नाही. आता मीच करणार माझ्या नवऱ्याशी लग्न.